पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की मी आतापर्यंत युट्यूब चॅनलवर जेवढे इलेक्शनचे प्रिडिक्शन केले ते सर्व ऍक्युरेट राहिले. 2019 मध्ये मी जेव्हा म्हटलं होतं की शरद पवार किंग मेकर बनेल, तर त्यांच्याच पार्टीची एक माझं क्लायंट आहे, त्यांनी म्हटलं होतं की अशक्य आहे, आमच्यात एवढ्या सीट्स नाही होऊ शकत. आणि बीजेपी महाराष्ट्रात सध्या तरी बीजेपीच येईल 2019 मध्ये. आणि बीजेपी प्रेडिक्शन अबाउट दिस कमिंग विधानसभामध्ये पण काँग्रेस अजून थोडी पुढे जाणार, कारण की राहुल गांधीचा बर्थडे आता 19 जूनला झालाय, तर 19 जूनच्या बर्थडे नंतर तो थोडा आणखी बेटर पिरियड मध्ये आलाय, तर दे विल अगेन राईज. सत्ता बदल दिसतोय महाराष्ट्रात तर डेफिनेटली होईल, पण बाकीचे कॅल्क्युलेशन मी एवढं डीपर केले नाही. ते जे मेन लीडर आहे त्यांची बर्थडे कलेक्ट करून करावं लागतं, बट ओव्हरऑल त्यांच्या अजून प्लस होतील सीट्स. शरद पवारचं किंग मेकर बनेल हे जेव्हा मी प्रेडिक्शन दिलं, आली बीजेपीच मेजॉरिटीत, पण ते बीजेपीने शिवसेनेचं भांडण झाल्यामुळे, ते फाटल्यामुळे हे सत्तेत बसले. तर हे योग ठरते की जेव्हा तुम्हाला मिळायचं असते, तुमच्या साईडला फेवर आहे, तर गोष्टी अनएक्सपेक्टेड वेनी चेंज होतात.